अवघ्या 2 तासांच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महायुती सरकारच्या निर्णयांचा धडाका पाहायला मिळाला। 2 तास म्हणजेच 120 मिनिटांमध्ये 38 निर्णय घेण्यात आले। राज्य सरकारने नेमके कोणते निर्णय घेतले, याचा फायदा कुणाला होणार आहे, याआधी सुद्धा राज्य सरकारने निर्णयांचा कसा धडाका लावलेला आहे, त्या संदर्भातला एक रिपोर्ट बघूया। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका। 3.25 मिनिटात एक निर्णय। आचारसंहिता लागू होण्याआधी घोषणांचा पाऊस। गतिमान सरकार, वेगवान सरकार हे शब्द अक्षरशः महायुती सरकारनं खरे करून दाखवले। मंत्रिमंडळाच्या बैठकीतही याचाच प्रत्यय आला। अवघ्या 2 तासांच्या बैठकीत महायुती सरकारच्या निर्णयांचा धडाका पाहायला मिळाला। 2 तास म्हणजे 120 मिनिटात 38 निर्णय घेण्यात आले, म्हणजे फक्त 3.25 मिनिटांमध्ये एक या वेगानं निर्णय घेण्यात आले आहेत। 30 सप्टेंबरच्या बैठकीत एकूण 38 निर्णय घेण्यात आले, तर त्याआधी 23 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत 35 निर्णय घेतले होते, तर 25 ऑगस्टला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय घेण्यात आले होते। ऑक्टोबर महिन्यातल्या पहिल्याच आठवड्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू होण्याआधीच जास्तीत जास्त निर्णय घेऊन जनतेला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे। कारण विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन होईल, त्याआधीच बैठकांचा आणि निर्णयांचा धडाका सुरू आहे। लोकसभा निवडणुकीआधी सुद्धा राज्य सरकारनं निर्णयांचा धडाका लावला होता। 11 मार्च 2024 सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 33 निर्णय घेण्यात आले होते, तर 13 मार्च 2024ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 26 निर्णय घेण्यात आले होते, तर लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याआधी झालेल्या 16 मार्चच्या बैठकीत 17 निर्णय घेतले होते। म्हणजे फक्त 6 दिवसात राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 76 निर्णय घेण्यात आले होते। राज्यात शिक्षक पदांची निर्मिती करण्याचा आणि कोतवालांचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यासोबतच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 50% आणि अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनात 3000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। अंगणवाडीची जी आहे ती त्यांची साधारणपणे अशी विनंती किंवा मागणी होती की आशा सेविकांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी व्हावं। आज अंगणवाडी सेविकांच्या वर्किंग आवर्स असतील, आशा सेविकांचे वर्किंग आवर्स असतील, या संदर्भामध्ये मूल्यमापन करून जी योग्य ती मानधनवाढ आहे ती आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत, ज्याला तत्वता मान्यता आज दिलेली आहे। कोतवालांच्या मानधनात 10% वाढ करण्यात आली आहे। अनुकंपा धोरणही लागू करण्यात आलं आहे। ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा 8000 रुपये मानधन तसंच प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्यात आली आहे। सुमारे 40,000 होमगार्डांना याचा लाभ होणार आहे। राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती, तब्बल 4860 पदांची भरती। मृत्यू पावलेल्या तसंच निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटी 14 लाखांवरून 20 लाख करण्याचा निर्णय घेतलाय। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती दिली जाणार आहे। ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती दिली जाईल। 12,200 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी 15,000 कोटी कर्ज रूपानं उभारले जाणार आहेत। केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत। दुर्बलांसाठी घरांच्या योजनांचा वेग येणार आहे। पालघर जिल्ह्यातील मुरबे इथं बहुउद्देशीय बंदर प्रकल्प, धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडे तत्वावरची घर योजना। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णयांचा धडाका दिसतोय आणि महायुती सरकारकडनं सर्व घटकांना खुश करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलाय। कृष्णात पाटीलसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।